म्हणजे बावधन सगळ्यांचे राहणार बसलोय रोहितच्या पोल्ट्री फार्मवर. अर्थाम दाबताना बोट सुरीत वाचवली नुसतं पीस वाढतोय तर भावना तुम्ही आजच्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल की रोनितचा बड्डे होता. रोनित नियोजन घेणार होता पण आमची भेट झाली नाही एका मॉलमध्ये. ते दुसऱ्या मॉलमध्ये होते आणि आम्ही दुसऱ्या मॉलमध्ये होतो. तर आज रोनितनं बोलवलं आहे बावधनला किंवा गेलं तर वाईला जाणार तिथं तो नियोजन घेणार आहे. बघूया आता काय नियोजन घेतोय. तर आत्ता आपण आलो आहे बावधनमध्ये. बावधनमध्ये बघा तुम्ही पहिल्यांदा आपलं दर्शन घेणार आहे काशीनाथाचं. आत्ता झालेली यात्रा बावधनचं बगाड असतं ना ते मंदिर हेच आहे. बघा ही चाकं पण आहेत, अजून बाहेर पण चाक आहेत. बघा हे पुजली जात आहेत. महाराष्ट्राचं म्हणजे खूप प्रसिद्ध असलेलं बगाड आहे हे. तुम्हाला दाखवतो पुढे जाणं आतमध्ये. हे बघा जगप्रसिद्ध असलेलं काळभैरवनाथचं मंदिर. किती सुंदर मूर्ती आहेत. तर मित्रांनो तुम्ही आता हे जे इथे काटे बघताय एवढे काटे एवढे काटे आता सध्या बांधून ठेवलेले आहेत. आणि म्हणजे तुम्ही बघू शकता असं म्हणजे ह्याच्या आतमध्ये भरपूर काटे आहेत. 7 ते 8 काट्यांचा असं त्यांनी बंडल बनवलेला आहे. आणि हे पूर्ण ते बगाडामध्ये वापरतात. म्हणजे असं जो बगाडाचा जो पार्ट असतो तो वाला तो ते वापरतात. आणि हे मला असतं ह्या वर्षी वापरलेले आहेत या दोन्ही पण. आणि कसं असतं एक वापरतात आणि एक म्हणजे असं सपोर्टला असतं म्हणजे तुटलं वगैरे काय झालं का नाही तर एक राखीव म्हणून असतं. आणि नातांचा छबीन आहे इथं. हा छबीन तो छबीन तो छबीन असे भरपूर सारे छबीन आहेत. मग ते हा छबीन वापरतात. तर आता पोचलो बघा आपण रोनितच्या घरी. रोनितनं काय काय नियोजन केलं आपण बघूया. नक्की काय बिर्याणी बनवणार आहे का सुक्क पातळ आहे काय बाबा नियोजन काय नक्की नियोजन चालले का आधी ते आलं ना आपल्या लिटिल लिटिल कुठे गेला का माहिती. तर आता आपण पोचलोय रोनितच्या पोल्ट्री फार्मवर. इथनं डायरेक्ट कोंबडी घेणार आता आणि डायरेक्ट नियोजन लावणार. हे बघा आता कोंबडा घेऊन आता कांदा घेतोय बघा. कांदा लिंबू सगळे मटेरियल जे काय मटेरियल लागेल ते आपल्या रानातलं आपल्या इकडं पोल्ट्री फार्म आहे. इकडं कांद्याचं आहे. जेवढं बघेल तेव्हा तिकडं त्याचंच आहे बघा. आता कांद्याची बाग झाली. आता इकडं लिंबूचं आहे. इकडं आंब्याचं आहे. ते 1-2 कायऱ्या घ्यायच्या हो का. रान तसं भरपूर मोठे आहेत. अजून भरपूर रान आहेत त्यांची. भरपूर म्हणजे बावधन सगळ्यांचे राहणार अर्धी निम्मी. तयारी सगळी झालेली आहे. तर रोनितच्या घरनं कुठं जायचं रोनित आता इथनं बुरसे. आता बुरसेकडे जाणार बुरसेला घेणार. कामा बघा शर्ट स्टार्ट कसे करतात. तुला काय कसं आहे सिस्टीम बघा. आमची अवस्था आता झाली आज मंगळवार बंद नाही तर तुला अवस्था असते. तर भावांना आता लोकेशनला पोचलोय आपण आणि आमचा बुरसे गेलाय लोकेशन बघायला एक दुसरं. आला रायडर बघा. चांगलं आहे का लोकेशन. थांब की थांब. बुरसेनं जे लोकेशन सांगितलेलं त्या लोकेशनला आपण पोचलेलं आहे. 1 नंबर लोकेशन आहे. हे बघा नियोजनाची सुरुवात झाली आता. रोनित शेट स्वतः घेत आहेत. इकडं कौल फ्राय करणार आहे आणि इकडं बिर्याणीचं नियोजन आहे. चिकन साहिल शेट आपलं कांदा चिरायचं काम करतात.
कचकच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली. तुझं धैर्य माने नंतर ते व्लॉग बनव. तर आपण आता कोण फ्राय करताना बघा पहिल्यांदा चिकन घेतलंय, बोनलेस चिकन, नंतर चिकन 65 मसाला घेतलाय. आता त्याच्यानंतर अर्ध लिंबू आपण चिरून टाकायचं आणि एक अंडं टाकायचं त्यात. ओके सुरी मागे तर आता आपण ह्यात मसाला टाकून लिंबू पिळून अंडं टाकले आता एक. आता आपण मॅग्नेट करणार आणि त्याच्यानंतर कौल फ्राय करणार हे करणार. चला तर आपलं कौल फ्राय झालेलं आहे ऑलमोस्ट. हे बघा लाल कलर पण आलाय, फ्राय पण पूर्ण झाले. एक नंबर इकडं ह्यांचं बघा नियोजन हलवायचं बिर्याणीचं. हलवायचं. भात टाकलाय आत्ताच, थोड्या वेळात हे पण होईल. आणि नजारा बघा. बोल ना साहिल. ही पीस एवढेच का नाही एवढे पीस भाजत नाही कारण इकडे आग नाही. ही इकडे आपल्याला ट्रान्सफर करायला लागणार. थांबा करूया. तारोनीत शेट रोहने हळू जरा अर्धा मान यांनी वड्यांचं नियोजन घेतलेलं आहे. लागलंय खाली केळीच्या. हा पूर्ण हे कर. गोगल इकडे आबाई जरा दम काढ की रे. कोणाकडे तरी गोगल ऑलमोस्ट डन झालेली आहे. फक्त जरा एक 10-15 मिनिटं फक्त उकळी काढणार, मग एखादा पीस काढ फायनल नियोजन होईल आपलं. तुला काय पीस खायचं बाबा? हे शिजलं पीस पीस खाते नंतर पीसर खायचं. नुसतं पीस वरतं बसलं कॅमेरा नारळ फोडला असेल. त्या खाण्याची सुरुवात पहिल्यांदा आबाई भाऊ करतो. हा बघा लिंबू सगळा पिला आहे संपायचं सगळं बाबा खायला पाहिजे नंतर. आबाई कसं झालंय सांग जरा. गोल्डनचं कुठं गेलं? हे बुक टाकलेलं नाही, मॅरेशन केलं नाही, काय केलं नाही. चटणी टाका थोडी का मग तिकड नाही. बुरशीचं नियोजन एकदम ओकेच असतं. हो का दळी जरा. आपली बिर्याणी रेडी झालेली. शिजलंय का बघितलंस का आधी? आता अरे शिजलंय की बुरशी. आता आपण बघूया थोडा वेळ ठेव. कशी लागते एकदा. पीस वगैरे शिजलेत का, झाले ना टेस्ट कर. हे लागते का चांगली? काय कमी नाही ना? द्या काय झालं. भात शिजला का सांग बघ. पीस शिजलेत. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. शिजलं ना अजून. थांब अजून एक पीस बघ. चल लवकर बघ. ह्याला तर एक लेख आहे असते. झालंय का? झालं का काय शिजलं? अजून काय? अरे कणी राहते का बघ. खा अजून. कणी राहते का बघ. अरे नाही राहत. नाही नाही ना. हो बिर्याणी एकदम बर शिजली. काय करतो रोहने तू? साहिल शेटचं काहीतरी नियोजन चाललंय बघा तिकडे. ए आबाई कशी झाली रे? शिजली का? एक नंबर झाला. मस्त आम्हाला वाटकी आमचं ताट रिकामच आहे. घ्या ना तुमच्या हाताने तुम्हाला काय पाहिजे तेवढे. आपली बिर्याणी आली आहे. आता जेवूया मस्त पैकी. भेटूया जेवल्यानंतर. सगळं फक्त पोते राहिले आता घ्यायचे. सरते का नाही? कुठला आशीर्वाद घेतलास आता? आशीर्वाद कुठला घेतलास? जेवण वगैरे सगळं झालंय. इकडे भांडी धुवायचे कसे घ्यासा असे वडबुरसे. असं कसं मी काढतो ना. आणि बुरशीनं गाडी घेतली बघा धुवाय. 429 नंबर दाखव गाडीचा. किती VIP नंबर आहे गाडीचा. 429 हो का. किती भारी नंबर आहे गाडीचा. गाडी भारी माणसाची गाडीची. गाडी अँटिक माणसाची आहे रे. त्याला इथनं सगळा रेडी होऊन आला बघा. शॅम्पू वगैरे बघा. हो गाडीचा असतो आपल्या. सगळे सिस्टमॅटिक. तुला काय पाहिजे असं सांगा सगळं. ए यार थांबे. जरा पोरांचं फोटोशूट चाललंय तुम्ही बघू शकताय तिकडं. जरा मस्तपैकी एन्जॉय करणार, जरा टाइम स्पेंड करणार इथं. नंतर डायरेक्ट सातारला जाणार. बोटिंग वगैरे पण आहे, जमलं तर बोटिंग करणार. हे बघा झालं तर बोटिंग करणार, नाहीतर मग डायरेक्ट सातारा. बघूया आता काय होते. पोरांचं नियोजन काय होते बघूया. मोटरबोट काय घे म्हणजे की किती झालं? पण पर पर्सन आहे. नाही सगळ्यात जास्त मजा आहे काय केलं जातं. बरं काय बसायचं का नाही? मी बोरचे म्हणणं माघारी. नाही बसायचं का? चल भाऊ मी काढू. चल काढत असं मग बसू आपण. पैसे आता तेवढं नाही. फिर वही बात आ जाएगी, जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. अरे 250 पर पर्सन आहे काय किंगला. 500 जाते. हो तुझे 250 तुझे 250. बसणार आहेस का? हो का नाही? त्याचे स्पीड बोट चालू आहे. 200 रुपये देऊन आपल्याला पलीकडे जायचंय कारण तिथं
इथं बघा तुम्ही बघू शकता का नाही माहित नाही. इथं बदक आहेत, लय बदक आहेत. पण इथं बघा असं परत चाललंय. आबाई दगड टाकून सांग बा इथं काय विषय होतो. आम्ही येतो इथून, आम्ही दगड टाकून जाण्याचा प्रयत्न करणार होतो. दगड टाकून जाण्यासाठी ते मार्ग बनवला होतो, पण दगड टाकलं काय होतं बघा. बघा डायरेक्ट दगडच आतमध्ये जातोय. तर आपलं बोटिंगचं प्लॅन कॅन्सल झाला आणि त्याच्या साईडला आत्ता धूम डॅमवर ना एकदम सुंदर बदक आहेत. तर आपण जवळ जाऊन बघूया त्यांच्या, बघूया तरी किती भरपूर सारे आहेत. हे बघा, ही बदक आहेत नाही, त्या दोघांकडे बघतात. हे बघा, रोहितनं टाकलाय दगड, ते चिक्कल सगळा त्यांच्या अंगावर गेलाय. इकडे यायला वाटच नव्हती. थांबा जरा आपण जवळ जाऊन बघूया. कसला नजारा आहे बघा. गेले ते पाण्यात. किती सुंदर दिसतंय बघा. आता सांगतो खाल्ला. जातो आता सातारला. फिरलो, लय फिरलो. बोटिंगचं काय झालंच नाही आमच्या रोनित भाऊंनी मनाव घेतलं नाही लय. मग जातो आता, भेटूया आपण मधल्या रस्त्यात. इतका तापलाय का नाही बुरशीवर बघा. आहे येत नाही तर कशाला घ्यायचं. रोनीतवर बस मागे हा. आपल्याला न्यूट्रल कर की गाडी. हा, चल चालू कर. हळू हा, टाक गिर. बस ती घे की पुढं, घे पुढं. जाऊ दे वर गाडी. आता कुठला गेला टाकतोय. भाऊंना बघा गाडी जमली डायरेक्ट. आता डायरेक्ट सातारपर्यंत नेते वाटते. हळूहळू गडी शिकलाय. आता रोनितला आपण सोडले रोनितच्या घरी. रोनित भावा जातो सातारला. तर गाईज फायनल आपण पोचलो आहे घरी. रोनितची पार्टी करून आपण सातारला आलोय. आता एकच महिना राहिला आहे थर्ड इयर संपायला ऑलमोस्ट. म्हणजे आता फायनल पेपर्स राहिले. तर खूप म्हणजे का टाईम कमी आता आम्हाला की परत एक महिन्यानंतर परत सगळे आपापल्या गावी जाणार. मग परत भेटणं नाही काय नाही. तर एक रोनितची एक शेवटची पार्टी असेल मला असं वाटतं. त्याच्यानंतर आम्ही कदाचित भेटू पण नाही. तर चांगली झाली. तर तुम्हाला हा आता व्लॉग आवडला असला तर तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्लॉग कसा झाला.